रशियाच्या 3 कोटी बॅरल तेलाची भारतीय कंपन्यांकडून खरेदी, तर युद्धामुळे रशियाकडून कच्च्या तेलाची दरवाढ। मुंबईत 45 ते 50 दिवस पुरेल एवढाच इंधन साठा, मुंबईतील पंपचालकांचा दावा। युद्ध संकटामुळे नैसर्गिक वायू इंधनाबाबत अनिश्चितता। देशात आजही ठिकठिकाणी व्यावसायिक गॅसचा तुटवडा, अनेक हॉटेल्स खानावळी बंद ठेवण्याची वेळ, तर काही ठिकाणी चुलीवर जेवण बनवणं सुरू। गॅस संपण्याच्या भीतीनं ग्राहकांच्या गॅस एजन्सी बाहेर रांगा, घरगुती गॅस सिलेंडरची चिंता करू नका, इंडियन ऑइलचं ग्राहकांना आवाहन। विधान भवनात बॉम्ब ठेवल्याची धमकी, बॉम्ब ठेवल्याच्या धमकीमुळे सगळ्यांना गेटवर रोखलं, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर विधानसभेत चर्चा, विरोधकांच्या 293च्या प्रस्तावावर होणार चर्चा। अजित पवारांच्या अपघाती निधनावर विधानसभेत प्रथमच चर्चा। विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधिमंडळातील दांडी बहाद्दर आमदारांचे रवींद्र चव्हाणांनी टोचले कान, गैरहजर राहणाऱ्या आमदार मंत्र्यांच्या हातात ठेवला रिपोर्ट कार्ड। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण, अमेडिया कंपनीला 21 कोटी मुद्रांक शुल्क भरावं लागणार, मुद्रांक आणि शुल्क विभागाची 16 मार्चला सुनावणी होणार। शिवसेना पक्ष धनुष्यबाण चिन्हाबाबत आज सुनावणी, सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे सुनावणी। मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, दिल्लीत आज केंद्रीय निवडणूक संचालन समितीची बैठक, 5 राज्यांच्या निवडणुकीसाठी दिल्लीत होणार खलबतं।